मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल छोले मसाला। छोले मसाला बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतले आहे। सर्वात अगोदर आपण हे 1 वाटी छोले घेतले आहेत। हे छोले आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्यानंतर आपण इथे टोमॅटो घेतलेत। त्यानंतर कांदा कापून घेतला आहे। अद्रक लसूण घेतले, 2 लाल मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय आणि साईडला हे काही मसाले घेतलेत आपण, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि जिरे। सर्वात अगोदर आपण आता हे जे छोले भिजवून घेतलेले आहेत हे आपण आता कुकरमध्ये उकळून घेणार आहोत। तर त्यासाठी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आपण। त्यामध्ये आता हे छोले टाकून घेणार आहोत। छोले आपण आता 6 ते 7 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत कुकरमध्येच। तुम्ही पाहू शकता आपले छोले आता हे 6 शिट्ट्या झाल्या, शिजले आहेत चांगले। कढईमध्ये आपण आता मसाल्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण चांगलं परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता हे चांगलं परतून झालं आहे। यामध्ये 2 मिरच्याही टाकल्या होत्या आपण। हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकलं आहे। सर्वात अगोदर फोडणीसाठी आपण जिरे टाकणार आहोत। त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये तमालपत्र टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली जी पेस्ट आहे, मसाला आहे, तो टाकून घेणार आहोत। आता त्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं या मसाल्याला। हे चांगलं परतून झालं आहे। त्यामध्ये आपण आता 1 चमचा लाल तिखट पावडर टाकणार आहोत, 1 चमचा धने पावडर टाकणार आहोत आणि 1 चमचा गरम मसाला टाकणार आहोत आणि 2 चमचे आपण यामध्ये छोले मसाला टाकणार आहोत। आपला मसाला चांगला परतून झाला आहे। त्यामध्ये आपण आता शिजलेले छोले टाकून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत आपण आता यामध्ये आणि 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। आता त्याला 4 ते 5 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ही छोल्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका। चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया। तोपर्यंत नमस्कार।